नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर हरपुडे आणि आज माझ्यासोबत आहेत आमचे ज्येष्ठ बंधू संतोष हरपुडे, जे की आपणाला माहिती देणार आहात आपल्या गोठ्याविषयी आणि गायीविषयी, बैलांविषयी. तर चला आपण चर्चा करूया त्यांच्यासोबत विविध विषयांवरती, गायी बाबतीत, बैला बाबतीत, म्हशी बाबतीत आणि रेड्यांबाबतीत. चला भेटूया त्यांना. तर काय सांगाल तुम्ही आज? नमस्कार, मी संतोष हरपुडे, गाव गुंजवणे, तालुका वेल्हे, राजगड, जिल्हा पुणे. ही आमची गाई लक्ष्मी. हिच्या आईचं नाव कस्तुरी आणि कस्तुरीची ही कालवड सीता. ही साधारण आता 15 ते 16 वर्षाची गाई आहे. हिच्याकडून आम्हाला 7 ते 8 खोंड मिळाली आणि साधारण आम्ही एक 10 वर्षाच्या अंतरावर आम्ही हिचा बैल वापरत होतो. 10 म्हणजे साधारण एक बैल झाला पहिल्या व्याताला. ते पहिले वेध घेऊन तो बैल आम्ही तिचा घेतला आणि 10 वर्ष वापरला. असे 4-5 बैल आम्ही वापरले किंवा बाकीची खोंड होती ती आम्ही विकली आणि घराचा उदरनिर्वाहामध्ये त्याचा वापर केला. अशी आमची लक्ष्मी गाई खूप ॲग्रेसिव्ह होती. गावरान जातीची गाई आहे. दूध साधारण तिची जी तारुण्यामध्ये असताना 4.5 ते 5 लिटर ही गाय दूध द्यायची. आता ती वयस्कर झालेली आहे, आता खाली आहे ती सध्या. पण ती शेवटचं वेध झालं त्यावेळेस तिने साधारण 2.5 ते 3 वर्ष एक खोंड झालेला आणि तो खोंड झाला असताना तिने 2.5 ते 3 वर्ष शेवटची दूध दिली. आम्ही स्वतःहून तिला दूध देण्याकरता चालू असताना बंद केली, कारण गायीचे वय झाले, तिला बसता 4 वर्ष झालं गाय खाली बसत नाही. मॅट होतं तरी ती खाली बसली नाही, मॅट काढून टाकलं. आता मातीवर असते, कधी कधी मातीवर तिच्या मनात आलं तर बसते, नाही तर बसत नाही. ही अशी आमची सीता गाय. खूप तिने अडचणीच्या काळामध्ये आम्हाला सहकार्य म्हणजे कामधेनू म्हणतात, जे जे मनात इच्छेलेलं असतं ते तिने तिने पूर्ण इच्छा केलेल्या आहेत. ज्यावेळेस आमच्या घरामध्ये अडीअडचण निर्माण व्हायची, भाजीची असेल, कालवणाचे असेल, त्यावेळेस ही गाई आमच्या घरामध्ये व्यायलेली असायची आणि ते जे संकट असायचं आमचं उदरनिर्वाहाचं, जेवणाचं, खाण्याचं, ती ही गाय भागवत जायची. त्यामुळं ही गाय आम्ही मरेपर्यंत सांभाळणार आहे. खूप अशी आमची लक्ष्मी गाय आहे ही आणि या गायीने आमचा खूप संसार चालवलेला आहे, पडत्या काळामध्ये साथ दिलेले आहे. आयुष्यामध्ये आमच्या वडिलांना बैल स्वतःचा घेण्याची ताकद या गायीमधून निर्माण झाली आणि या गायीने आमच्या घरामध्ये पहिला बैल स्वतःचा दिला. त्याचं नाव आम्ही सजन ठेवलं आणि तो 10 वर्ष आकलून तो चालायचा काही कारणास्तव त्याला एक मोठा बैल मिळाल्यामुळं तो कमी झाला आणि त्याच्यामुळं आम्ही तो विकला आणि त्याच्यानंतर हिची दुसरी खोंड होती ती वापरली. आता सध्या दुसरी घरी आता आमच्या या गायीविषयी माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे. तर ही आमची सीता गाई आहे. तिच्यानंतर ही आमची सुगरण. ही साधारण मी लोणावळ्यामधून घेतली 2017 ते 18च्या दरम्यान. अतुल येवले कारला लेण्यांच्या इथे एक गाव आहे त्यांचं, तिथून ही गाय कालवड घेतली. ती साधारण 5 वर्ष आम्ही कालवड असल्यापासून, 1 वर्षाची असल्यापासून ते 4 वर्ष आम्ही आमच्या घरी सांभाळली. तर ती लोक खूप नावं ठेवायला लागली की 5 वर्षे झाली, गाय लागड कधी होणार, ही दूध किती देणार, तुम्ही अंगावर का सांभाळताय, खाटी गाय आहे, विकून टाका, हिच्यापासून उत्पन्न काय नाही. आणि असं असताना ही गाय असताना मुळात गरम रक्ताची असल्यामुळं ही गाय तशी खूप प्रेमळ आहे, पण गरम बाहेर सोडल्यानंतर एकदम चप्पळपणा तिचा, ॲग्रेसिव्ह. ती कुणाला हात लावून देत नाही, घरातल्या ओळखीच्या माणसाशिवाय अनोळखी माणसांना हात लावून देत नाही. अशी ही आमची सुगरण गाई. ही जिने माझ्या वडिलांची इच्छा होती की आपल्या घरामध्ये एक जातीवंत खिलार बैल तयार व्हावा. त्यांची लहानपणापासून आम्ही एक ऐकत आलेली इच्छा आहे. तर ती इच्छा आम्ही ह्या गायीने पूर्ण केली की आपल्या घरामध्ये जातीवंत एक खोंड खिलार जातीचा व्हावा. आणि छान, अतिशय सुंदर माहिती दिलेली आहे, अतिशय महत्त्वाची छान माहिती दिलेली आहे. आता आपण जाऊया पुढे. चला पुढे. ही आमची सुगरण गाई. आणि सुगरण गाईचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे हिने आपल्याला प्रथमतः जे रणजित बापू बाबर कात्रज गोठा यांच्या शर्यतीमध्ये बैल पळत होता पूर्वी नखऱ्या, तिच्याकडून आपल्याला एक खोंड झालेला आहे. ही बघू शकता, खूप ॲग्रेसिव्ह गाय आहे. आणि आता हिच्या खाली या तिकोंडी राजाचा रुपेश बालवडकर यांचा जो फाकड्या बैल आहे, त्या फाकड्याची पैदास तिची आता आहे साधारण 1 महिना लागून झालेली आहे. परत तिसऱ्यांदा गाय लागड झालेली आहे. वाव, अतिशय सुंदर माहिती. चला जाऊया पुढे. एक म्हैस, तिकडे एक रेडूक आहे आणि इथे एक रेडकू आहे. इकडे बघा, पाहू शकता आमचा छोटासा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय इकडे आहे. ज्या सुगरण गायीने पहिल्यांदा आम्हाला जो खोंड दिला तो हा बघा, माणिक. याचं नाव माणिक ठेवलं आहे आम्ही. खूप गरम आहे, शर्यतीमध्ये पण चांगलं काम करतो आहे, सुट्टीला चांगला आहे, शहाणा आहे आणि हा एकदम असा गरम रक्ताचा वासरू आहे, ज्ञानी आहे खूप.
आता त्याला आम्ही सराव द्यायला सुरुवात केलेली आहे. आणि हा बघा रणजित बाप्पू बाबर यांच्या नाकऱ्याची पैदास आहे ही. आणि हा आता जो सध्या झोपायला साधारण 13-14 महिन्याचा खोंड आहे हा. खूप शहाणा आहे. आणि याच्यानंतर बघा तुम्हाला जी माहिती सांगितली कर्नाटक महाराष्ट्रामध्ये ज्या बैलाचं नाव होतं तर रुपेश बालवडकर यांचा फाकड्या जो पुण्यामध्ये प्रसिद्ध बैल आहे बालेवाडीमध्ये, त्या बालेवाडीमध्ये असणारा फाकड्याचे हे पैदास आहे. साधारण 3.5 काय महिन्याचं. सुंदर कात, एक नंबर पातळ कातेचा बैल. वा छान. ज्या बैलाला पाहिजे असतं म्हणजे जे देखूनपणा पाहिजे असतो, जे नाकाची नळी, कान, डोळे, तळपायाची खुरं, तळपाय भक्कम, टाच लांडी शेपूट, हे बैलामध्ये सर्व गुण आहेत. चौकामध्ये मजबूत असा बैल आहे. कान एकदम बारीक, नाकाची नाक नळी याला एकदम विकण्याचा बारीक. काय तुमचा बेत आहे का? याला जर भविष्यात योग्य किंमत आली तर आपण विकू शकतो. वा, पण छान. त्या साधारणतः तुमचे अंदाज काय आहे या बैल विकण्याच्या आता सध्या तर तो 3-3.5-4 महिन्याचं वासरू आहे. पण साधारणतः तो आता त्याच्या गाईला दूध कमी आलंय. साधारण 5-6 महिन्याचा झाल्यानंतर योग्य किंमत आली तर आपण विकू शकतो. अरे वा, छान सुंदर. आणि हा आपला आवताचा बैल आहे. याचं नाव प्रधान. खूप शहाणा बैल आहे. वा, छान. हा एक आपण विकत घेतलेला आहे गोगलवाडीमधून आणि पुण्यामधूनच घेतलेला आहे. आणि तो हिंजवडीमधून साखरेंच्याकडून घेतलेला बैल आहे आवतासाठी. तो एक बैल आहे. हा एक छान, प्रधान. सुंदर माहिती. आणि हा वासरू बघू शकता, याला कव्हर करा. हा रुपेश बालवडकर यांचा खूप असा सुंदर बैल आहे जो 3 नंबर मोशी प्रदर्शनामध्ये 3 नंबर आला ज्याचा. त्या रुपेश बालवडकर यांचा फाकड्याचा मुलगा आहे, बघू शकता. अशी आमची घराची दावण आहे. वा, छान सुंदर. तर आपण थांबूया इकडेच. नमस्कार, धन्यवाद. काय सांगू शकाल तुम्ही शेवटी? काय नाही, शेतकऱ्याचा जो हा गोधन आहे हा सगळ्यांनी जपण्याचा प्रयत्न करावा. घरामध्ये एक बैल असावा, एक गाय असावी. तर शेतीसाठी उपयुक्त असं रासायनिक खतापेक्षा आपण शेणखत वगैरे वापरून आपली नैसर्गिकरित्या कशी शेती करता येईल याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. अतिशय छान असं याच्यातून समाधान मिळतं आपल्याला. हा आपला देशी गुण टिकला पाहिजे. हे बघू शकता, या डोंगरदऱ्यांमध्ये ही चरणारी गाई गुरं आहेत. या डोंगरदऱ्यांमध्ये 12 महिने ते चरून येतात. कड्या कपाऱ्यांमधून चरणारी आमची गुरं, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारी आहे आमची गुरं. चरून दिवसभर गवतामध्ये चरून येतात. त्यामुळे ते पाय वगैरे मजबूत आहेत. नखीला कधी प्रॉब्लेम होत नाही. आणि ही अशी जनावरं आम्ही जोपासण्याचं काम करतो आहे. अगदी प्रतिकूल परिस्थिती असताना तुम्हाला बघू शकता, हिरवं कुठंही गुरांना खायला दिसत नाही. कारण सगळं हे माळरान आहे, एकदम गवत आहे. अतिवृष्टी होणार आहे ठिकाणी, पर्जन्य प्रमाणाचं जास्त ठिकाण असून या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हिरवा चारा या जनावरांना उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत ही गुरं आम्ही जोपासण्याचं काम करतो आहे. तर तुम्हाला कशी मुलाखत वाटली? सगळ्यांनी कमेंट्स करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.